कसं काय मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग मध्ये। आणि आता आम्ही शूट साठी तयार झालोय। अजून आमचा कॅमेरामॅन येत नाहीये, तो अजून कॉलेजला आहे, म्हणजे येऊ राहिलो अंधोय येईलच तो जरा जेव्हा कामावाले माणसं यांना लय काळजी चेहऱ्यावरचं तेज पहा माणसाच्या, कामाची लय काळजी यांना, काम करणार माणूस आहे का? तुला पण नाव ठेवतो माझं अभी फ्रेश कौतुक करतो, बाहेर उठत तुम्ही बावळटाचे, तू काय बोलतो? फ्रेश आहे फ्रेश मग काय बप्पे होते हे बनू, तुझा बुके बनू। अरे पण मी कोण फ्रेश दिसतोय तुम्हीच सांगा लोकांना। नाही मी झोपलो होतो, मान्य करतो मी आता फ्रेश होणार। तेव्हा तो इकडे पळतोय, इकडे याच्या गोळ्या संपले, टाइम संपेल कंटिन्यू नाईट शिफ्ट नाईट शिफ्ट करणार माणूस आहे। नाईट शिफ्ट चालू राहते 12 घंटे, रात्रीचं जेवत नाही खावत नाही, लय बेकार डोळे काळे त्याच्यामुळे कष्ट शिवाय पर्याय नाही। रोशनला लय कष्ट करतो बिचारा। कॅमेरामन हा कोणता प्रकार आहे माणसं घाबरवायचा? अरे अॅनाबेलची डॉल आली काय असं झालं? ब्लॉग पाहता पिक्चर पाहून आपल्याला बाहेर जायचं, आम्ही आलो तिकडून, मला व्हॉट्सअप कर काय विसरला तर कुत्र्यासारखा मारीला। अरे भाई क्षितिज तू विसर फक्त एक वस्तू तू विसर, तुला नाही फटकावला मी पण फटकवत होता असं रोज। लास्ट टाइम हा विसरला होता काय? याला आपण जे वस्तू आणायला लावले ते आणले नाही, भलत घेऊन आला। नाही आणतो मी, या वेळेला आणतो। तुला टेक्स्ट केलं हा मला टेक्स्ट कर, क्लासवरून इतकं चालू जस्ट माणूस आला आमचा इकडे रे, इकडे खूप मिस केलंय माणसाला आम्ही 2 दिवस। आमच्या संग फिरायला त्याला लाज वाटत त्याच्यामुळे असं नाही काही, तुला माहिती काय काम आता आलाय तो टायमिंग वरती, शूट चालू करू आता। नाही त्याला घेणं नाही, त्याच्या पप्पानी 4 लाख रुपये भरले, त्याला काही घेणं नाही। इकडे रे बधीर याचा हा सॉंग आहे ना, एक कोर्स करतोय मी नाही मारत, त्यांनी मारलं तुला, आता मी तर नाही मारणार। एक कोर्स करतोय हा अॅनिमेशन VFX चा। याला जगातला टॉपचा VFX आर्टिस्ट व्हायचंय, VFX आर्टिस्ट व्हायचंय। 4 लाख आणि पहिलं इन्स्टॉलमेंट मी स्वतःच्या हाताने भरून आलेलो आहे। ऍडमिशनला मी स्वतः होतो आणि याला लाज नाही, रोज कॉलेज बुडवून राहिला। रोज नाही या बाय सरांना आपण मेसेज टाकला, डोळे मार राहिला, डोळे मारला। नाही सरांना मेसेज टाकला, लग्न आहे नाही का आपल्या इथं, खाऊन अरे लग्न ठीक आहे, मग आता काय मांडव परत नाही करून जातो काय कॉलेज? उद्या जायचं ना, उद्या 8:30ला जायचं त्यांनी जर आता त्या पुऱ्या मागितल्या नाही मागत ते सर। नाही ठीक आहे ना, हिंदी भाषिक असू दे, पण मग त्यांना पुढे आवडतील आपल्या सारण भरलेला। लग्न कमी झाले का आपल्या, त्यांची स्टिंग पेनार माणूस आहे मी पेतच नाही। लपू राहिले अख्खे स्टिंग, जर पेताय ना तर घाबरू नका तुम्ही, हा डायरेक्ट दाखवा। मी तेच म्हणतोय, ती खालची उचल बाटली या बा इकडे तर डायरेक्ट लाल स्टिंग वाला माणूस आहे, क्लासिक स्टिंग। कुठं आहे रे? दाखव ना बायकर साईडला। नाही रे ट्राय करतोय मी, काय स्टिंग लय चालू मार्केट मध्ये, पाहू कसं आहे काय आहे काय लागती काय कशी एवढी खास नाही लागत आहे। We are having hell because I want to get in the hell. अचानक से त्याची तब्येत बिघडली आहे, त्याचा मुतखडा दुखायला लागलाय। त्रास होतोय मला, खाण्याचं आता विटकरीत रूपांतर झालं। नाही अजून थोडे दिवस जर ठेवला तर तो खडा डायमंड मध्ये कन्वर्ट होणार आहे। मग आम्ही सगळे त्याचा अंगठ्या बनवणार आहे। पाहिलं ना माणूस काय म्हणजे आजारी ते इम्पॉर्टंट नाही, खडा इम्पॉर्टंट। माणसाला आम्ही फळं वेळ घेऊन त्यासाठी एवढं आणलंय सगळं, ORS वगैरे ORS ने एनर्जी येईल त्याला, तशी रोजच गरज आहे एनर्जीची। मग बॉडी आजारी ना खाली झोप, अरे जो आजारी माणसाने असे नाही करू। शूटिंगचा सेट आहे हा। शूट चालू झालाय आमचा आता परत। भावती गे रे असं बोल नाही, भावती गे रे। क्षितिज आता मार खाणार आहे। नहीं खा सकते हम कभी, सिर्फ दे सकते। वो पावती घे रे, ठीक आहे कशाला काढतोय ते? काढायचं नाहीये, तुला 4 वेळा सांगितलं, फक्त पकड मशीन अजून फाडायचंय ते, फाडू नको। फाडू का? दिसू दे ना, त्याचा काय प्रॉब्लेम नाही। हा ठीक आहे, आता तू येणार माझ्याकडे पाहायचं बरं का, असं इकडे पाहायचं। मी इकडे काहीतरी लावतोय, तू आता अशी फ्रेम मार, मी तर काहीतरी लावतोय आणि
याचा हा पण दिसू दे, मी त्याच्याकडे पाहिजे, याच्याकडे पाहिजे तुला तिथे जाय. आणि तू माझ्याकडे पाहिजे. ठॉय 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 साठ आला लक्षात. सीन चेंज होतील 1 2 3 4 आले म्हणजे तू ओढून यायचं. आता आम्ही सिक्रेट लोकेशन वरती आलोय आमच्या. आता इथून पुढचं शूट चालू होईल. तर आता आमचा शूट कम्प्लीट झालाय. कंप्लीट नाही झाला अजून, बरं अजून बरं, बाकी पण एक झालं नाही, 2 कम्प्लीट झाले. आता माणसाचं फोटोशूट चालू आहे. आम्ही फोटो काढले, आवडले त्याला एकदम. आज तो स्टोरी टाकणार आहे, मी काढेल फोटो. खाली क्रेडिट देणार आहे तो. क्लिक बाय क्षितिज शिंदे. क्रेडिट द्यायची गरज नाही ना त्याच्या मला. हा क्रेडिट हा दादा ते माकडच करू शकते असं, तो नाही, तू नाही करू शकत. ते खरं एक माकड आहे, तेच करू शकते. अरे लहानपणी अशी लाईक क्लाइम्बिंग करेल. फाटल तुझी, फाटल खाली. आपल्या घरा माग वाडाचं झाड होतं. एखादा घुसला ना पत्रा, टीटीचं इंजेक्शन घ्यायला लागल. गँग्रीन झालं तर डुंगण बी कापायला लागत. अरे ते वाढणार आहे. करायला लागतील मोठ्या मोठ्या. आपल्या क्लाइम्बिंग स्किलवर नाही जायचं. स्किनवर स्किन क्लाइम्बिंग स्किल मला स्किल बोलायचं होतं, पण माझ्याकडून स्किन झालं. ते पकडली नाही, पण माझ्या स्किल नाही पाहिल्या. हा का पकड बर झालं नाही काय. 27 होतं ना. काय म्हणतो प्रसदार? काहीच नाही, जरा माणसाचे क्लाइम्बिंग स्किल बघत होतो. तो म्हणतो माझी काय वाटतंय मागच्या जन्मात काय असन तो? मागच्या जन्मात काय, या जन्मातच माझ्याकडे आहे आमचं. यांनी माझ्या स्किल नाही पाहिल्या, पण माझं स्किन जो मिस्टेक झालाय माझ्याकडून पकडला यांनी. नाकाला ते मच्छर चावलाय. चुकीचा वास घातला. असे बोलते दादा आहे माझं म्हणून ऐकून घेतो, नसतं ऐकून नसते घेतलं. चांगला आहे माणूस, दम लागलाय मला. अच्छा आहे. कामाचा वास पण येतोय. लास्ट ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल, आम्ही ना आमच्या बुलेट सर्व्हिसला लावून आलेलो. आता 2-3 दिवस झाले. आता घ्यायला चाललोय. त्यांची फुल एकदम सर्व्हिसिंग करून बिपिंग पॉलिश केली आहे. आता बघायच्या तिन्ही गाड्या कशा दिसतंय आणि तुम्हाला आल्यावरती गाड्या दाखवतो. मस्त ग्राउंड वरती लावू आपण आणि एक एक डिटेल दाखवतो कसं काम केलंय काय. तिथं गेल्यावरती पण सांगतो. चला देतो नेक्स्ट अपडेट्स. आलोय आम्ही आता. ही पहिली गाडी पाय किती ग्लॉसी झाली, एकदम जबरदस्त. अरे मी दिसतो एवढी भारी क्वालिटी केली आहे बाय फोन. ही एक आपली स्टँडर्ड आणि ती एक ही पण जबरदस्त केली बरं का दादा. मोठं नको लावू. हा मोठं नको लावू. खराब होईल. हिचा तर नादच खुळा पाय ना. हिचं कर ना खाली इंजिन. अरे भाई इंजिन किती क्लिअर केलंय त्यांनी. डायरेक्ट मी दिसतोय त्याच्यात. कर बरं चालू. खराब आहे. नासिर भाई त्यांनी काम केलंय आपलं. हा एक गाड्या डायरेक्ट नवीन केलंय. एकदम खुश झाले सगळे गाड्या कोण. हे वाजू नका ना भाई. त्याला दमच नाही. जाऊ दे पण गाडी एकदम जबरदस्त दिसती. चला चक्कर मारून येऊ आधी. गाडीचं काम कसं केलं एकदम जबरदस्त. एक नंबर येतोय. दादा कशी वाटते मग गाडी? एक नंबर झाली. दाखव ना गाडी, दाखव. खुश झाला का नाही तू? एकदम सॅटिस्फाईड. एकदम सॅटिस्फाईड. नवी झाली डायरेक्ट. गाडीचा ग्लॉसीनेस एवढा आहे ना भाई, काही मापच नाही. आधी वेगळी होती, आता पुरी चेंज झाली. माझ्याकडे नाही. कोणता गॉगल? बॅक साईडला आहे बाय. कोणता तुझा ब्लॅक वाला बॅक साईडला आहे? माझ्या मोबाईल. अरे माझं तुझ्याकडे आहे ना, मी नाही आणला. साईडला काय निघणार नाही ते तेच आहे. मिनिट पाहिजे ना माणसाला. लय खुश आहे आज आम्ही. गाड्या डायरेक्ट मनाचं समाधान झालंय. गाड्यांचं काम असं झालंय ना, डायरेक्ट भारी एकदम. नव्या केलंय डायरेक्ट गाड्या. आले 1 मिनिट दम नव्हता, लगेच चक्कर मारून आले दोघं जण. तू रोशन
काय म्हणणं आहे तुझं गाडीबद्दल? काय काम केलं, हा एवढं काम केलं, एक ठिकाणी बंद पडली. हम्म. मला वाटलं झालं खेळ, आजच्या दिवस मी परत लावून द्यायला लागत. नाही नाही आता नंतर खाली पाहिलं कॉक बंद होता पेट्रोल. मग तेव्हा तुम्हाला जरा भारी वाटलं असं? याला तर काही कळत नाही आता, नाही, येणे नाही. उतरून सांगायला कॉक बंद आहे. नाही तो थांबून घेईन खाली वाकून पाहणार मी नाही मला की फोन केला असतं, "ए, माझी गाडी बंद पडली इकडे." कसे माणसं जरा अनुभव आहे, माझ्या आधीपासून गाडी वापरता येते, मी आता थोडं आता घेतली ना त्याच्यामुळे. नाही नाही गाडी पाहून डायरेक्ट भारी वाटते. प्लेट पाय ना गाडीच्या डायरेक्ट. अरे पूर्ण चमकती ती जबरदस्त एकदम. ब्लॅक पण ब्लॅक हॉर्स ब्लॅक हॉर्स ब्लॅक हॉर्स रेड क्वीन. घोडा नाही वाटत रे, गाडी भारी वाटती. आता सीट येऊ दे ना, सीट टाकलं का डायरेक्ट. होय गरम लय हो राहिलं मला, डायरेक्ट घाम येतोय पूर्ण. पाऊस येणार आहे. मोठ्या गाडीत बसणार आहे. गाडीवर काय एवढं गाडीवर नाही एकदा चालू झालं. या बाई ओनर हे काका, हेच गाडी बनवते एक नंबर. तुम्ही डोळे झाकून याच्याकडे गाडी ठेवून जाऊ शकता 2 दिवस 4 दिवस. गाडी पण आणून द्यायची आम्हाला. नाही त्यांची सर्व्हिस लय भारी, आपल्याला घरी येऊन गाडी देऊन गेलते ते. बंद आहे ना. आता आपण आपल्या रेड बुलेटला नवीन सीट इन्स्टॉल करतोय. ते जुनं कुठं आहे, काढलं काय ते? जुनं काढ. ओरिजिनल आहे, जेन्युइन एकदम. गाडीला लोक येऊन जाईल. सगळी नवीन वाटेल ना आता. कारण आता सगळंच झालं म्हणलं शोरूम मध्ये शोरूम वाटत नव्हतं. हा जरा सगळे पाहिलं का बरं वाटायचं, सीटक पाहिलं थोडस जुना फील यायचं. आता सगळ्यांना होईल. आपली चालून आला ना तू? कोणती आपली चालवली ना? आपली एकदम जबरदस्त. कसं वाटलं? कापूस घालता किती आलंय, अरे ते मला झालं मला. गाडी चालून का मला त्याला? गाडी चालून नाही, गाडी मी लय लांब पर्यंत नेली होती, 2-3 किलोमीटर जाऊन आलो. तेच म्हटलं, आम्ही पाहत होतो, दिसलं नाही. प्लस प्लेट टाकेल असा झटका बसतोय. उठवायचे ना मग, विली मारायची. नको रे, इथं आपलं सिन्नर नाही ना. तुझी गाडी मारून नेली असते आपण ब्रिजात मागच्या ह्याच्यात. हा, त्यापेक्षा बरं आहे. शोपरगावला शॉप आहे, येऊ शकता तुम्ही. बुलेटच्या रॉयल एनफिल्डची जेन्युइन सर्व्हिस पाहिजे असेल इथे येऊ शकता. माणसाला घे रे, थांब 2 मिनिटं. आपण कामगार आहे, त्याला घेतलं ना, राग आला होता त्याला. आदिल लक्षात ठेवा, आदिल आल्यावर आदिलला विचारतो, काम करून देईल तुम्ही. हा बुलेटच्या रिलेटेड काही काम असलो आदिल आहे. त्यांना सगळ्यांना बुलेटची ट्रायल घ्यायची होती, त्याच्यामुळे मी मोठ्या गाडीत बसलोय आणि बुलेट माणसांना चालवायला लावलंय. ट्रायलच घ्यायची होती. हाऊस कोणाला होती? हाऊस कोणाला होती? अरे मी चालवली. हा तेच. कसं वाटतंय मित्रांनो पावसात भिजून? पूर्ण भिजला. इकडे जवळ आहे, जवळ आहे. गाडी चालवायला पण एकदम असं कसं आहे वातावरण? एकदम भारी. ए तुझी गाडी कशी वाटते? एक नंबर भाऊ, काय विषय नाही, एकदम अशी विमान आहे, विमान. डायरेक्ट गाड्या आमच्या. हिला सीट पण टाकून घेतलं आम्ही, एकदम पार नादच खुळा करून टाकला तिचा. ही आपली इकडं ही ब्लॅक, ही क्षितिज अन्न चालू राहिले. गाड्या आता आम्ही घरी घेऊन आलोय आणि अजून रोशनची यायची बाकी, त्याची शॉप वरती आहे. ये इकडे चल, गाडी दाखव, काम कसं झालं ते दाखवतो. या इकडे. ए सरक रे, मध्ये नको, 2 मिनिटं थांब, 2 मिनिटं थांब. हे बघा ही पॉलिश, ये इकडे चल, पॉलिश कशी बघ ही. आणि ही बपिंग केली आपण इंजिनची, ज्याच्यात आता मी माझं तोंड पण पाहू शकतो, बांग पण पाडू शकतो. तुम्ही एकदा लांबून घ्या, लुक थोडासा लांबून बघा कशी. काम कसं एकदम जंगी काम झालंय नाही का? हा चला आता दुसरी दाखवतो. अजून रोशनची आली नाही, ती पण दाखवत. सरक रे, गाड्या डायरेक्ट नव्या झाल्या, पुनर्जन्म झालाय गाड्यांचा, नवीन जन्म. हिचं काम पाह, इथं जास्त हिच्यात क्रोम वापरलं गेलं, त्याच्यामुळे ही फुल शाईन करते. मला तर वाटतं हिला बपिंगला पण जास्त वेळ लागला, कारण भरपूर सगळंच क्रोम आहे हिच्यात. आणि शिवाय सीट इन्स्टॉल केलंय आम्ही नवीन रॉयल एनफिल्डचा, ओजी एकदम नाही का, हिलाच आहे सीटचा. तर तुम्हाला तिची थंपिंग ऐकवतो, हिला थंपिंग नाही, कारण हिला स्टॉक टाकलेला आहे. कारण आम्ही सायलेन्सर चेंज केलं आवाजामुळे. सायलेन्सर नाही रे, सायलेन्सर टाकलं आपण, एक्झॉस्ट चेंज केलंय. आणि इकडे चल, इकडे आता हिची थंपिंग ऐकू. मोबाईल दुसरा कोणाकडे रे माझा? आता हिचा साऊंड चेक करू आपण. साऊंड बघा सर, नाद पुढा. लय दिवसापासून माणसाने गाडी चालवली नव्हती, पाय येण्यासारखं गाडी चालू राहिलं, चक्कर मार राहिलं, 10 वेळा 10 चक्कर झाले आतापर्यंत. अरे वाट झालं, चाल पेट्रोल संपवशील.
आता याचं जर रोशन जर असं पाहिलं ना रोशन नाही चक्रा मारेल त्याला तेवढंच लागत एखादं बंडल. होय होय. काय ना, इकडे रोहन गाडीचा क्लिप्स घेतोय व्हिडिओ बनवण्यासाठी एकदम बारीक clip बघा. आपल्या रेड बस झालं, आता लावून दे. येडा आहे रे. हे बघ गाडी कशी चमकती बाप. ए बाबा ए. अशा प्रकारे आमची तिसरी गाडी पण आली आता. झालं रोशन शिंदे. कान पडत लवकर. ए, इकडे चल उठ. दाखवायची राहिली दाखवायचं गाडीला. हिची पण आम्ही बफिंग केलेली आहे. तिचं इतकं काही काम नव्हतं बट पॉलिश आणि बफिंग केलेली आहे. हिची थम्पिंग ऐकव. Thumping ऐकव. न्यूट्रल कर. 2 दणके पण दे. नाही नाही फटाके फोडले हो तुला मारील मी. ये इकडे बॅक साईड. हा जो आवाज आहे ना याच्यात तर मजा आहे. अरे भाई हा सीन घ्या ना तुम्ही. हे काय बगळे येते. बघा मग याचा सीन घेतला का? घे तू घे स्नॅप काढ त्यांचा. फोटो कसा आहे? आम्ही काय फोटो नेट कसा झिरो आहे? आले काय बगळे बिगळे घ्यायला काय रे? नाही, घे ना जोरात. डिस्कवरी चॅनल खोलले काय. चला भेटूया आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तुम्ही गाड्या तर पाहिल्याच असतील एकदम सेक्सी झालंय. म्हणजे धुमाकूळ. इतके दिवस झाले ना मी जसं स्टुडिओवर आहे ना मी माझी बुलेटला हातच नाही लावलेला. कंटिन्यू माझ्याकडे R15 होती. पण आता तिच्यावर बसल्यावर असा फील आहे ना नाही सांगू शकत मी. तिच्यावर बसल्यावर एक नॉस्टॅल्जिक किती चक्कर मारतो तुम्ही तर पाहिल्याचं असेल आता. तिच्यावर बसल्यावर एक नॉस्टॅल्जिक फील येतो मला. खरं सांगतो बाई काय भरून आलाय माणूस. इमोशनल नाही इमोशनल नाही होणार मी बट खरंच तिच्या बुलेट आमच्यासाठी गाडी नाही आमच्यासाठी इमोशन आहे. हा तिच्यातलं जीव आहे. मारला का डायलॉग कुठं वाचला होता गुगलला. काल एकाने पाठवला होता WhatsApp ला. वाटलंच मला कुठला तरी कोट कॉपी मारलाय. कुरुळ्या तो काय आहे का म्हण ना. बुट्टावाद मार. त्याला काय नाही आली ना नुसतं भुर हा, आता नुसते फटाके फटाके नाही पुढे म्हणजे ती 2 महिन्यात परत घेऊन जातो आम्ही सर्व्हिसला.